वैराग परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल पडलं असून जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दिनांक 24 जुलै 2026 रोजी अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलाय। यामागे सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याची भावना परिसरातून व्यक्त होते। वैरागसह परिसरातील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी बार्शी तहसील कार्यालयात जावं लागत असल्यानं वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत होता। त्यामुळे वैराग येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती। या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर यांनी शासन आणि प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा सुद्धा केला। विविध स्तरांवर निवेदनं देणं, संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणं तसंच लोकप्रतिनिधींकडे मागणी लावून धरणं अशा माध्यमातून त्यांनी हा विषय कायम चर्चेत ठेवला। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयानं प्रस्ताव तयार करून 24 जुलै रोजी शासनाकडे पाठवल्यानं या मागणीला निर्णायक गती मिळाली। शासनाकडून प्रस्तावास अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर वैराग येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। त्यामुळे वैराग आणि परिसरातील नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान आणि सुलभ होईल। या घडामोडींबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असून शासनानं लवकरात लवकर मंजुरी देऊन वैरागच्या अप्पर तहसील कार्यालयाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। वैरागला लवकरच अप्पर तहसील कार्यालय मंजूर होणार। कैलासवासी आमचे दैवत माननीय आमदार चंद्रकांत नाना निंबाळकर व धन्यकुमार अण्णा भूमकर यांचे अनेक वर्षाची स्वप्न होते की वैराग तालुका व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला, परंतु वैराग तालुका काय झाला नाही। मग मी मुंद्रुपला अप्पर तहसील कार्यालय स्थापन केल्यानंतर मी त्याचा अभ्यास केला। नंतर मुंद्रुप सारख्या गावाच्या ठिकाणी एवढ्या लहान गावाच्या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय होऊ शकते, वैरागला का होऊ शकत नाही। त्यासाठी मी 13/4/2023 रोजी बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखानी साहेब यांना निवेदन दिले की वैराग अप्पर तहसील कार्यालय व्हावं यासाठी। त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी सोलापूर मिलिंद शंभरकर यांना निवेदनाद्वारे पत्र पाठवले होते। जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून प्रस्ताव शासन दरबारी दिनांक 26/7/2026 रोजी पाठवण्यात आला आहे। त्यामुळे वैरागला अप्पर तहसील कार्यालय लवकरच मंजूर होईल। कैलासवासी आमचे दैवत चंद्रकांत नाना निंबाळकर साहेब व धन्यकुमार अण्णा भूमकर यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी वैराग अप्पर तहसील कार्यालय केल्याने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यांचा पाठपुरावा करणार आहे। लवकरच वैरागला अप्पर तहसील कार्यालय मंजूर होईल हे निवेदन दिलेले होते शेरखानी साहेब तहसीलदार साहेबांना। ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पत्र आलेलं आहे मला। हा नकाशा आहे आपल्या अप्पर वैराग व्हावा म्हणून। धन्यवाद। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।